आणि आता बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून काँग्रेसची मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रा निघालेली आहे। मस्साजोग मधून सद्भावना रॅलीला सुरुवात झालेली आहे। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या रॅलीत उपस्थित आहेत। तर संतोष देशमुखांचं कुटुंब या रॅलीत सहभागी आहे। देशमुखांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे होताना दिसतात। आंदोलनं झाली, मोर्चे काढण्यात आले आणि संतोष देशमुख यांच्या हत्यारांना कठोरातल्या कठोर शिक्षा व्हावी यासाठी मागणी जोर धरू लागलेली आहे। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, त्यांना आता सह आरोपी करा अशी मागणी सुद्धा करण्यात येते। आणि यामध्ये आता काँग्रेसची ही सद्भावना रॅली मसाजोग मधून या रॅलीला सुरुवात झाली आहे। तर सपकाळ तिथे बोलतायत, आपण थेट जातोय, ते काय म्हणतायत ते ऐकूयात। हा महाराष्ट्र आहे आपला, हा समाज आहे आपला, आणि हा जर समाज आपला असेल तर येणारा काळ हा अत्यंत वाईट आहे, त्याची कल्पना करू शकत नाही। आज आपण जर लढलो नाही, आणि या अर्थानं मला संतोष देशमुखांना शहीद म्हणायचं आहे की याच्यातून आपण जर धडा घेतला नाही तर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरात आगामी काळात एक संतोष देशमुख घडल्याशिवाय राहणार नाही। मी कोणतेही माझं विधान हे पूर्ण सत्सत्विवेक बुद्धीने माझं विधान करत आहे, सगळ्या संदर्भाने बोलत आहे। त्यामुळे आज संतोष देशमुख आहे म्हणून मी जर गप्प बसलो तर येणार काळ मला माफ करणार नाही। जेव्हा हिटलर ज्यूंचे बळी घेत होता तेव्हा मार्टिन नावाच्या एका जगविख्यात कवीने एक कविता रचली आहे की माझ्या शेजारी फ्रेंचला मारण्याकरता लोक आले, मी गप्प बसलो कारण मी फ्रेंच नव्हतो। माझ्या दुसऱ्या शेजाऱ्याला, कम्युनिस्ट शेजाऱ्याला मारायला आले तर मी गप्प बसलो, मी प्रतिकार केला नाही कारण मी कम्युनिस्ट नव्हतो। समाजवादी शेजाऱ्याला मारायला आले तर मी गप्प बसलो कारण मी